कवितास कॉर्नरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅस सिलेंडरला पर्यायी कोणते उपलब्ध आहेत, पर्यायी असे साधने ज्याचा वापर करून आपण गॅस सिलेंडरऐवजी उत्तमरित्या स्वयंपाक करून आपल्याला गॅस सिलेंडरचा तुटवडा भासणार नाही। कारण सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे म्हणजेच इस्रायल आणि इराणमध्ये चाललेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताला आपल्याला सिलेंडरचा पुरवठा व्यवस्थित मिळत नाही आहे। सिलेंडरचा साठा कमी असल्यामुळे आपल्याला गॅस सिलेंडर जपून वापरायचा आहे। गॅस सिलेंडर जपून वापरला तरी सध्या अनेक जणांना गॅस सिलेंडर संपल्यानंतर काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून कोणती साधने वापरता येतील, कोणते सुरक्षित आणि कार्यक्षम असे पर्याय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये आजची माहिती कशी वाटली हे देखील मला सांगायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण अतिशय उपयोगी असा व्हिडिओ मी आज करत आहे। ही साधने मी तुम्हाला सांगत आहे, याचा पर्यायी वापर केल्यास आपल्याला गॅसऐवजी ही साधने वापरून देखील आपला रोजचा स्वयंपाक करता येईल। पहिली गोष्ट म्हणजे इंडक्शन कुकटॉप। हा सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित असा पर्याय आहे। इंडक्शन कुकटॉप म्हणजेच इंडक्शनची शेगडी ही आपल्याला इलेक्ट्रिकवर चालते, त्याला गॅसची गरज नाही। त्यामुळे इंडक्शन वापरून आपण आपला रोजचा स्वयंपाक करू शकतो आणि इंडक्शनसाठी फक्त त्याची विशिष्ट भांडी आपल्याला घ्यावी लागतात, तीच त्या शेगडीवरती आपल्याला ठेवून आपला दररोजचा स्वयंपाक करता येतो। दुसरा पर्याय म्हणजे इलेक्ट्रिक शेगडी। इलेक्ट्रिक शेगडी ही सामान्य विजेवर चालणारं एक यंत्र आहे। हे देखील आपण गॅसच्या ऐवजी वापरू शकतो आणि याला विशिष्ट अशा भांड्यांची आवश्यकता नाही। आपल्याकडे असणाऱ्या भांड्यांचा वापर आपण या शेगडीवरती स्वयंपाक बनवण्यासाठी करू शकतो। तर ही इलेक्ट्रिक शेगडीचा फायदा आपल्याला सर्वांना खूपच होऊ शकतो आणि वापरायला अतिशय सोपी आहे। तिसरं म्हणजे सोलर कुकर। सोलर कुकर म्हणजे सूर्याच्या उष्णतेपासून निर्माण होणाऱ्या त्या वायूपासून आपण स्वयंपाक बनवायचा आहे। सौर ऊर्जेवर पूर्णपणे चालणारा हा पर्याय आहे। हा प्रदूषणमुक्त आहे, याला वीज आणि गॅसची देखील आवश्यकता नाही। दिवसा आपण कडक ऊन असेल त्यावेळी सौर ऊर्जेवरती आपण स्वयंपाक करू शकतो। या सोलर कुकरचा फायदा आपल्याला खूपच होतो। उन्हाळ्यामध्ये म्हणजे सध्या आपण हा सोलर कुकर नक्कीच वापरू शकतो। त्यानंतरचा पर्याय आहे म्हणजे इलेक्ट्रिक प्रेशर कुकर। इलेक्ट्रिक प्रेशर कुकर आत्ता सध्या आधुनिक काळामध्ये हे कुकर निघालेले आहेत। याचा वापर देखील करणे अतिशय सोपे आहे। वेगवेगळ्या प्रकारचे भात तसेच भाज्या शिजवण्यासाठी आपण हे कुकर नक्कीच वापरू शकतो। या कुकरचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतो। या कुकरमध्ये बिर्याणी, मसाले भात तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील यामध्ये शिजवून घेऊ शकतो। गॅस नसेल तर त्यावेळी हा पर्याय आपण नक्कीच निवडू शकतो। त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणजे मायक्रोवेव्ह। मायक्रोवेव्ह ओव्हन किंवा OTG आपण काही वस्तू बेक करण्यासाठी वापरतो। उदाहरणार्थ केक, ढोकळा, त्यानंतर आपल्याला घरी पाव करता येत असेल, ब्रेड करता येत असेल तर ते असे वेगवेगळे पदार्थ आपण या ओव्हनमध्ये OTGमध्ये करतो। तसेच काही पदार्थ नुसते गरम करून घ्यायचे असतील, जेवताना अन्न काही गरम करायचे असेल तर आपण मायक्रोवेव्हला ठेवतो। तर ह्याचा उपयोग देखील या काळात आपण नक्कीच करू शकतो। थोडंसं दूध तापवायचं असेल किंवा आपल्याला एखादी कॉफी करायची असेल, गरम करून घ्यायचं असेल, पाणी गरम करून घ्यायचं असेल तरी देखील मायक्रोवेव्हमध्ये, ओव्हनमध्ये आपण हे ठेवू शकतो।
तर असे पर्याय नक्कीच आपण वापरून सध्याच्या काळामध्ये आपण आपले रोजची उपजीविका म्हणजेच जेवण तयार करू शकतो. तर हे पर्याय तुम्हाला आवडले तर तुम्ही देखील याचा वापर नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.